आणि आयफोनची जाम झंझट असते, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. ॲप म्हणजे जास्तच आहे. दुसरा कुठला चांगला मोबाईल आला असता नवीनवाला, पण आयफोनच घ्यायचा आहे मग घेतला आहे. आणि मी अडकल्यासारखं झालो आहे आता म्हणजे माझाच मोबाईल झाला आता हा. आणि असा कोणाला जर अनुभव आला असेल तर मला नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल एकदम एक्साइटिंग आहे. तुम्हाला पण नक्की समजलं असेल की मी मोबाईल ऑर्डर केला आहे, तो पण कॅशिफायवरनं सेकंड हँड मोबाईल. आणि तो का केला आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन. आत्ताच पार्सल आलं आहे माझं, त्याच्यामुळे मी विचार केला की मस्त एक व्हिडिओ बनवूया अनबॉक्सिंगवर आणि कसं काय होणार आहे ते बघूया. सो चला बघूया मोबाईल. मॅडम बोलतात खूप जास्त वजन आहे. मॅडम काय बोलायचं तुम्हाला? वेट जास्त वाटतंय मला, वेट जास्त वाटतंय याचं. चला बघूया आपण आता अनबॉक्सिंग करून. सो गाईज, हा पार्सल आहे आपला आणि आता मी खोलतोय. हा मी आयफोन 11 256 GB मध्ये ऑर्डर केला आहे. रिफर्बिश्ड आयफोन आहे. सो या अगोदर मी कधी कॅशिफाय वगैरे यूज नव्हता केला फोनसाठी. तरी पण आपण हा जो माझा मोबाईल किंवा आईचा वगैरे मोबाईल मी जो ऑर्डर केला आहे तो मी चांगल्या कंडिशनमध्येच ॲमेझॉनवरनं घेतला होता. पण हा वाला आपला पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे, म्हणून एक व्हिडिओ काढून ठेवतो आहे, एक मेमरी राहील आपल्यासाठी. कॅशिफायचा बॉक्स दिसला आहे आणि हा आहे कम्पॅटेबल चार्जर म्हणजे ॲडॅप्टर. हा पण मी एक्स्ट्रा 300 रुपये भरून ऑर्डर केला आहे. हा काय ओरिजिनल नाही आहे तरी पण मी घेतला आहे. सो ह्याला बाजूला ठेवतो आहे. हे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपण नंतर बघू. आपण येऊ मोबाईलकडे. पहिलं बी द चेंज कॅशिफाय आला आपला मोबाईल. सो करूया अनबॉक्स. पॅकेजिंग तर एकदम कडकमध्ये केली आहे. आणि हा आयफोन 11 मी गुड कंडिशनमध्ये घेतला होता आणि ह्याचे मला टोटल 23,000 रुपये झाले. EMIवर मी घेतलं आहे 12 महिन्यासाठी क्रेडिट कार्डवर आणि EMIवर धरून मला समथिंग 24,000 झाले. सो सील पॅक आहे, बघू शकताय. आणि हा दिल्लीवरनं पार्सल आला आहे. पार्सल यायला 4 दिवस लागले. सील आपण करूया ओपन. ओके, घंटाडॅन. सगळ्यात अगोदर आपला मोबाईल तो ठेवतोय साईडला. वॉरंटी कार्ड आहेत. एक इजेक्टर दिलं आहे, सिम इजेक्टर. एक आपली केबल आहे, कम्पॅटेबल केबल. सो या सगळ्याला ठेवूया आता साईडला आणि येऊया मोबाईलकडे. सो हा आहे आपला आयफोन 11 256 GB व्हेरियंट. ग्रीन कलरमध्ये घेतला आहे मी कारण दुसरा कलर अवेलेबल नव्हता. सो हा आहे आपला मोबाईल. वा, कंडिशन तर एकच नंबर आहे. डेंट वगैरे कुठं आहेत का मी बघून घेतो आधी, कारण मोस्टली जे रिफर्बिश्ड फोन असतात त्यांना कुठेतरी स्क्रॅचेस किंवा डेंट वगैरे असतात. पण आपला हा फोन एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. सो मी आता चालू करतो, याला बूट करतोय. खूप जास्त एक्सायटेड आहे मी. झाला. सो आपण स्क्रोल करूया आणि मी सेटअप करतो, त्याच्यानंतर तुम्हाला मग दाखवतो पुढचं. गाईज, आता मी मोबाईल स्टार्ट केला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी गणपती बाप्पांचा फोटो काढला. मोबाईल चालू केल्याच्या नंतर लगेचच 5 मिनटामध्ये ना पूर्ण साईटने तो हीट व्हायला लागला आहे आणि खूप जास्त हीट होतो आहे. सो 7 days रिप्लेसमेंट आहे बहुतेक याला. बघू आधी आज दिवसभर याला मी यूज करतो, कसा काय परफॉर्मन्स आहे किंवा काय आहे, मग विचार करू की रिटर्न द्यायचा का नाही. कारण मोबाईल तर चांगल्या कंडिशनमध्ये आहे. मला रिटर्न द्यायची इच्छा नाही कारण मला सध्या गरज आहे. व्लॉगिंगसाठी मला स्टोरेज पाहिजे. हार्ड डिस्क मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केली होती, पण मला एका साईडला मोबाईल पण यूज करायचा आहे. सो म्हणून मी मोबाईल घेतला आहे हा. आणि आयफोनची जाम झंझट असते, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. ॲपलचे सगळे प्रॉडक्ट्स आपल्याला घ्यावे लागतात. पण हिटिंगचा इश्यू ह्याच्यामुळे पण असू शकेल की फर्स्ट टाइम स्टार्ट केला कदाचित म्हणून पण गरम होत असेल. हां, पहिल्यांदा सुरू केला म्हणून पण गरम होत असेल. आणि
आता ओरिजिनल normal झालंय. आता नॉर्मल झालंय. ओरिजिनल चार्जर वगैरे वापरला ना तर बहुतेक होईल, कारण हे कम्पॅटेबल वाले जे असतात ना त्यांना हे थोडेसे ओव्हरहीट करतात मोबाईल. बघूया कसं काय परफॉर्मन्स आहे, म्हणून तुम्हाला बोललो की 1 दिवस यूज करतो, त्याच्यानंतर आय लेट यू नो. आणि येस, मोबाईल खुश आहे. खुश. अजून 2 प्रोडक्ट मागवलेत, त्यांचा पण मी एक छोटासा व्लॉग बनवीन, ते पण आपल्या ब्लॉगिंगसाठीच आहेत. सो असं आता कमेंट करू नका की दीपेश इतना पैसा किधर से आया. ते माझे मी कसे काय गोळा केलेत आणि कसं काय घेतलंय ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेन मी. सो आता मी ही क्लिप आयफोन 11ने शूट करतोय आणि कशी क्वालिटी आहे ह्याची नक्की सांगा मला. सेजलचा ॲक्च्युली आहे आयफोन पहिलेपासून, तिलाच मी बोललेलो की मलाच दे म्हणून, पण तिचा ॲक्च्युली 64 GB होता आणि मला जास्त पाहिजे म्हणून मी 256 GB ऑर्डर केला होता, तो पण सेकंड हँडमध्ये, कारण फर्स्ट हँड आपण सध्या नाही घेऊ शकत. घेणार, सत्य आहे, लाईट आली. घेऊ पण कशी वाटते क्वालिटी व्हिडिओची नक्की मला कमेंट करून सांगा. आयफोन 11. सो गाईज आता तू लांब जा, मी बोलतो. हेलो 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 हेलो. तो अभी दीपेश ने नया मोबाइल लिया है और दीपेश बहुत खुश है, नाच रहा है. सो मज़े चालू है बहुत उसके अभी. नाच रहा है बोलतो. बाद में सजा होने वाला है. तर मी आता आपल्या मोबाईलची अनबॉक्सिंग केली. हीट होतोय तरी पण मी यूज करणार त्याला व्यवस्थित. चार्जिंग त्याची पूर्णपणे ड्रेन होऊन देणार, त्याच्यानंतर पुन्हा त्याला ओरिजिनल चार्जरनी रिचार्ज करणार. बॅटरी बदललेले मोबाईलच्या याच्या. बॅटरी तर बदललेली आहे. सो गाईज आत्ताच मी मामाकडून घरी आलोय आणि या सगळ्यामध्ये आपली यूपीची ट्रिप म्हणजे मी लग्नाला गेलो होतो प्रदीपच्या, ती झाली आणि युतिकाताईचं लग्न झालं. त्याच्यानंतर थोडासा मी ब्रेक घेतला होता, माझं काम होतं थोडंसं पर्सनल, पण हा मोबाईल मला त्या दरम्यान वापरता नाही आला. सो याला आता मी एक ट्रान्सपरंट कवर टाकलं आहे आणि एक स्क्रॅच गार्ड पण लावला आहे वरती. सो हा मोबाईल खूप हीट होतो आहे, हीटिंग इश्यूज खूप आहेत याला. आणि हा मोबाईल ना इथून हीट होतो जास्त, म्हणजे जिथून आपला स्विच ऑन स्विच ऑफचा जो बटन आहे तिथून. सो ह्याला मी रिटर्न करण्याचं बघत होतो. जसाच मी UP वरनं आलो तसा मला 13 दिवस झाले होते येऊन, म्हणजे मोबाईल डिलेवर होऊन. आणि डिलेवरीची जी म्हणजे रिटर्नची जी पॉलिसी होती ती आय गेस 15 दिवसाची होती. जर तुम्ही ऑनलाईन मोबाईल घेत असाल कॅशिफायच्या वेबसाईटवरून तर तुम्हाला 15 दिवसाची रिटर्न पॉलिसी आहे असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. आणि जर तुम्ही ऑफलाईन घेत असाल तर त्याची रिटर्न पॉलिसी 30 दिवसांची असते. तर जसा मी आलो UP वरनं तसं लगेच मी मोबाईल रिटर्नला टाकला होता. आणि रिटर्नला टाकत असताना मी बरेच त्यांना व्हॉट्सॲपवर सुद्धा मेसेजेस केले आणि सर्वात अगोदर मला वेबसाईटवर तर काहीच भेटलं नाही, म्हणजे ऑप्शन रिटर्न करण्याचं वगैरे. सो मी अडकल्यासारखं झालो आहे आता म्हणजे माझाच मोबाईल झाला आता हा मी रिटर्न करू शकत नाही. तर मी एकदा स्टोअरमध्ये जाऊन दाखवणार आहे हीटिंग इश्यूजबद्दल. बाकी मोबाईल तर एक नंबर आहे, फक्त इश्यू आहे हीटिंगचा आणि बॅटरी चेंज केली ऑफकोर्स, सो त्याच्यामुळे बहुतेक हीट होत असेल. रिफर्बिश्ड फोन असेच असतात. मी यूट्यूबवर पण बऱ्याच व्हिडिओ बघितल्या, पण त्यांची जी रिटर्न पॉलिसी होती ना ती पूर्णपणे फेक आहे. मला तर नाही रिटर्न झालं. आणि असा कोणाला जर अनुभव आला असेल तर मला नक्की सांगा. मोबाईल छान आहे, फक्त इश्यू आहे हीटिंगचा. सो हीच होती आजची व्हिडिओ. आजची म्हणजे खूप दिवस झाले याला शूट करून, म्हणजे आता 1 महिना अगोदर माझा मोबाईल आला आहे. आजची तारीख आहे 1 जून आणि उद्या मी ही व्हिडिओ रिलीज करणार आहे. ॲक्च्युली आजच करणार होतो पण आज मी जरा आराम केला कारण बरेच दिवसांची धावपळ होती. सो त्याच्यामुळं व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओजमध्ये. आता यापुढे मी आपले UPचे व्लॉग्स टाकणार आहे. सो कीप वॉचिंग, कीप ब्लेसिंग. काळजी घ्या. थँक्यू.